आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दिवाणी हंडी करत आहोत. दिसताना सुंदर, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही व्हेज दिवाणी हंडी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आणि कधी स्पेशल डिनर करायचं असेल किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल तर ही रेसिपी नक्की करू शकता. तुमच्या घरच्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी अतिशय आवडेल. रेस्टॉरंट स्टाईल भाज्या जर आपण घरी करायचं म्हटलं ना तर खूप तामझाम असेल असं वाटतं, किंवा ही ग्रेव्ही कशी तयार करायची हे सगळं प्रश्न तुम्हाला पडत असतील. तर आजची ही जी रेसिपी आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा केली ना तरी ही तुम्हाला परफेक्ट जमणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दिवाणी हंडी करायला सुरुवात करूया. तर ही रेसिपी आपल्याला 2 स्टेप्समध्ये कंप्लीट करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण भाज्या ज्या आहे त्या फ्राय करून घेऊ किंवा थोड्याशा परतवून घ्यायच्या आहे. तर इथे मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटर घेतलं. ऑप्शनल आहे, बटर नाही घेतलं तरी चालेल किंवा फक्त बटर घेतलं तरीही चालेल. त्यानंतर आता यामध्ये हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे. तर मी इथे ब्रोकोली आणि गाजर हे सगळ्यात आधी घातलं. हे शिजायला थोडासा वेळ लागतं म्हणून मी हे घालून 2 मिनिटं परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी बेबी कॉर्न घातले आहेत. तर 3-4 बेबी कॉर्न किंवा ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी पाव कप घेतलेल्या आहे आणि इतक्या क्वांटिटीमध्ये 3 ते 4 जणांचं जेवण आरामात होतं. त्यानंतर सोबतच मी शिमला मिरची पण घालून घेतली. शिमला मिरची आणि कॉर्न घातल्यानंतर मी थोडंसं 1-2 मिनिटं परत परतवून घेतलं आणि सगळ्यात शेवटी पनीर आणि मटार घालून फक्त 1 मिनिटं परतवून घेऊ. आता हे छान परतवून झालेलं आहे आणि एवढ्या वेळामध्ये हे जे ब्रोकोली आणि गाजर आहेत ते पण व्यवस्थित फ्राय होतं. तर आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि आता या भाजीची दुसरी स्टेप तयार करू. तर ती आहे ग्रेव्ही. ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेल किंवा बटर तुम्ही काहीही घेऊ शकता. इथे तेल थोडंसं जास्त गरम झालेलं आहे. त्यानंतर मी इथे 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या आणि सगळे मसाले घातलेले आहे आणि कांदा आणि टोमॅटो पण घातलेला आहे. तर आता इथे मसाल्यांमध्ये दालचिनी, तमालपत्र, 1 वेलची, धणे आणि जिरे घेतलं आहे. यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आणि सोबतच यामध्ये 4-5 काजू आणि 5-6 मखाने पण घातले. यामुळे ग्रेव्हीला एक रिचनेस येतो, थिकनेस येतो म्हणून. तर यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आणि या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर इथे 2 शिट्ट्या होऊन मी गॅस बंद केला आणि इथे कुकरचं सगळं प्रेशर गेलेलं आहे आणि आता हे बघा हे छान शिजलेलं आहे. कांदा, टोमॅटो पण यामध्ये छान शिजतो. आता त्यातले जे खडे मसाले आहे ना ते काढून घेऊ, जे मोठे मसाले आहे. तर इथे मिरे पण घातले आहे. तर मिरे सांगायचं माझं राहिलं. आणि हे जे मोठे मसाले आहेत जसं तमालपत्र, दालचिनी जी आपण थोडी मोठी घातली होती तर ती तुम्ही काढून घेऊ शकता आणि वेलची आणि मिरे यासोबतच वाटले गेले तरीही काहीच हरकत नाही. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ. तर आता हे बारीक करताना ना किंवा हे आपण जेव्हा कुकरमध्ये शिजवून घेतलं त्यामध्येच मला आलं आणि लसूण पण घालायचं होतं, पण तेव्हा मी विसरले. तर मग आता जेव्हा आपण हे बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर त्यामध्ये या मिक्सरच्या पॉटमध्ये 5-6 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि आता हे छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ. तर हे बघा अगदी बारीक पेस्ट तयार करायची. दिसताय ना किती सुंदर रंग आला आहे आपल्या या पेस्टला. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, बस बाकी काहीच करायचं नाहीये. तर मी इथे एका कढईमध्ये ज्यामध्ये आपण या भाज्या ऑलरेडी परतवून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवलं आणि थोडंसं बटर पण मी यामध्ये घातलं. जसं सुरुवातीला सांगितलं बटर घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल. पण आता ही व्हेज दिवाणी हंडी आहे म्हटल्यानंतर तुम्ही तेल, बटर, तूप असं घालून ही भाजी तयार करू शकता. ते इथे तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये ही पेस्ट घालून घेऊ आणि या पेस्टला छान परतवून घेऊ. तर 2 ते 3 मिनिटं याला परतवून घ्यायचं आहे. हे बघा 2-3 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालू. जसं पाव चमचा मी इथे हळद घातली, अर्धा चमचा मी इथे तिखट घालत आहे आणि इथे चवीपुरतं मीठ घालू आणि थोडीशी साखर पण यामध्ये घालू. आता साखरेमुळे थोडंसं जो आंबटपणा असेल टोमॅटोचा वगैरे तो छान बॅलन्स होतो.
तिखट आपण फक्त मिरची जी घातलेली आहे तर ती काश्मीरी लाल मिरची होती, त्याने रंग खूप छान येतो. पण थोडा तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही इथे तिखट पण घालू शकता, किंवा कमी तिखट करायची असेल तर मग या स्टेजला तिखट घालण्याची गरज नाही. धणे जिरे आपण जेव्हा पेस्ट तयार केली तेव्हाच त्यामध्येच ते परतवून घेतलं आहे, शिजवून घेतलं आहे. त्याच्यामुळे धणे जिरे पूड पण घालायची गरज नाही आहे. इथे तुम्ही गरम मसाला घालू शकता, पण मी आज गरम मसाला घालत नाहीये. तर आता हे बघा, इथे हे सगळे मसाले आपण 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं आणि किती छान थिकनेस आलेला आहे आपल्या या भाजीला, म्हणजे या ग्रेव्हीला एक रिचनेस दिसतो आहे. तर काजू आणि मखाण्यामुळे खूप सुंदर असं टेक्स्चर येतं ग्रेव्हीला. त्यानंतर मी इथे 2 ते 3 मिनिटं याला छान शिजवून घेतल्यानंतर थोडी कसुरी मेथी बारीक करून घातली. कसुरी मेथी बारीक करताना किंवा घालताना थोडीशी ती गरम करून घ्या, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान एन्हान्स होतो, वाढतो, आणि हातावरती क्रश करून ती घालायची आहे. त्यानंतर या तळलेल्या भाज्या घालायच्या आणि हो, क्रीम घालायचं, फ्रेश क्रीम, किंवा नसेल तर दुधावरची जी साय असते ती थोडी घातली 1 चमचा तरी चालेल. मस्त आपली ही व्हेज दिवाणी हंडी तयार आहे. आता आपण या भाज्या घालून फक्त 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ. या भाज्या आपल्या 80-90% शिजलेल्या आहे. आता या ग्रेव्हीमध्ये याचा छान फ्लेवर या भाज्यांना यावा म्हणून फक्त एक 5 मिनिटं याला छान शिजवून घेऊ. झाकून शिजवू, म्हणजे व्यवस्थित या भाज्या पण शिजतील. आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्हीचा रंग पण छान दिसतंय, छान तेल सुटलेलं आहे आणि अप्रतिम आपली ही व्हेज दिवाणी हंडी दिसत आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि सर्व्ह करायचं. ही भाजी तुम्ही पराठ्यांसोबत किंवा नान सोबत, बटर गार्लिक नान सोबत, रोटी सोबत किंवा फुलक्यांसोबत पण एन्जॉय करू शकता. आज मी नेहमीचे माझे फुलके तयार केलेले आहे आणि त्याला ते तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यासोबत हे एन्जॉय केलं. इतकं अप्रतिम झालं होतं. सोबत मी जिरा राईस पण केलेला होता आणि एन्जॉय केलं. तर वरून मस्त मी फ्रेश क्रीमनी गार्निशिंग करून घेतलं आहे. वरून थोडी कोथिंबीर घातली आणि अप्रतिम चवीची ही व्हेज दिवाणी हंडी झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल आणि सोपी वाटली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.